श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय? आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. बेल्ले परिसरातल्या शिंदेमळा या भागात पूर्वी जिथं फळबागा नव्हत्या, परंतु अलीकडच्या काळात फळबागा आहेत. जिथं काही पाणी नव्हतं म्हणून कुसळंसुद्धा उगत नव्हती, अशा ठिकाणी फळबागा फुलल्यात. फळबागा ज्यावेळेस फुलल्यात तर ते एक वेगळे फळं, म्हणजे आता इथं जर पाहिली तर पेरूची बाग आहे. ही पेरूची बाग एकदम चांगल्या पद्धतीने पेरू पिकवले जातात आणि पेरू चांगल्या क्वालिटीचे काढून चांगल्या मार्केटमध्ये विकलेही जातात. आता ज्या शेतकरी आहेत, पेरू उत्पादक शेतकरी आहेत, ते पेरूची बाग लागवड करण्यामागं कसा त्यांना संकल्पना सुचली आपण समजून घेऊ त्यांच्याकडूनच. नाना नमस्कार. रामकृष्ण हरी. मला सांगा, आता इथं तर पूर्वी पाण्याचं दुर्लक्ष होतं, तर कुसळंसुद्धा उगत नव्हती. आज त्या ठिकाणी पेरूची बाग दिसते आणि त्यातल्या त्यात ती कोणत्या जातीची पेरू? हे तैवान पिंक पेरू आहे. तैवान. आणि हे तैवान पिंक पेरू आम्हाला करोनात सापडले. हां हां करोनामध्ये ज्यावेळी जग थांबलं हां आणि माल मार्केटिंग पुढं करायचं हां म्हणून आमचा त्यावेळी साधारण कलिंगड शेतकरी माल घेऊन आम्ही व्यवसाय करीत असतो. तर ते व्यवसाय करीत असताना साधारण 10 टन कलिंगड उरली होती. बाजार बंद झाले. आता त्या कलिंगडाचं करायचं काय म्हणून मळगंगा देवी गुळंजवाडीच्या तिथं आम्ही ती कलिंगड नेऊन लावली. कलिंगड नेऊन लावले तर मार्केट थांबलेलं असल्यामुळे तिथे एक शेतकरी आला आणि त्याने आम्हाला तैवान पिंक पेरू माझ्याकडं बहुत बराच उपलब्ध आहे, हे तुम्ही विकसाल गाव. हां घेऊन या म्हणलं. 100-100-500 किलो घेऊन या. गेलं तर परत फोन करू. तर तिथं तेव्हापासून आम्हाला त्या तैवान पिंक पेरूची आयडिया मिळाली. साधारण 2000 सालापासून. काय 2000 सालापासून तैवान पेरू पिंकची आयडिया मिळाली. तर आम्ही घरच्या शेतामध्ये साधारण एकरभर पेरूची बाग लावली. एकरभरात किती झाडं लावली? एकरभरात आम्ही आमच्या मनमानीने लावली, शासनाच्या दृष्टीने नाही लावली. त्यांच्या मेजरमेंटप्रमाणे मी आमच्या याच्यामध्ये एकरभरामध्ये साधारणतः 700 ते 900 हुंडी लावली आम्ही. आणि 900 हुंडीपासून आम्हाला साधारणतः 2-1 लाख रुपये हुकमी उत्पन्न, खर्च वजा जाता हुकमी उत्पन्न 2-1 लाख रुपये मिळायला लागले. तेव्हापासून आम्हाला ते पेरूच्या. आता साधारणतः तुम्ही किती क्षेत्रात पेरूची बाग आहे तुमच्या? आमची 1 एकरच क्षेत्र आहे आपल्याकडे, पण साधारणतः 1 हेक्टरमध्ये पेरूची बाग आहे आता आपल्याकडे. 1 हेक्टर साधारण 2000 हुंडी आहे आपल्याकडे. आता हे प्लॅस्टिकचं आच्छादन केलेलं आहे, काय पेरूंना जाळीचं आहे, हे काय असतं? हे आतमध्ये जाळी का लावायची तर याच्यावरती ऊन पडलं तर उन्हाचा चटका पडू नये, फळमाशीने डंग मारू नये म्हणून त्याला डागाळू नये, कीड लागू नये, किडीपासून संरक्षण व्हावं म्हणून साधारणतः हे लिंबू साईजचं असल्यापासून हे लावायचं. म्हणजे त्याच्यावर पेस्टिसाईड मारलं तरी त्याच्यावरती औषधांचा परिणाम होत नाही आणि कीड त्याला लागत नाही. फळमाशीपासून त्याचं संरक्षण होतं. याच्यासाठी ट्रॅप, त्याचा तो ट्रॅप आहे तिथे. फळमाशी ते पिवळं जे दिसतंय ते ट्रॅप, तो ट्रॅप आहे. त्याच्यामध्ये फळमाशी, त्याच्यामध्ये एक सुगंधी वडी लावली जाते, तर त्याच्यामधून ती आकर्षण होते आणि ती त्याच्यात म्हणून मरून पडत. म्हणजे तिच्यापासून असं ट्रॅप आणि या फळमाशीचा. आणि आम्ही रासायनिक खत म्हणून पूर्ण 1 हेक्टरला 50 किलोची मात्रा सुद्धा वापरीत नाही. आणि काडी पाचोळा ते जीवामृतचा ड्रम आहे. जीवामृत, बीजामृत याचा वापर करून आम्ही कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं. रासायनिक खतं रासायनिक फक्त आपले ती फक्त वापरायची तर ती लोणच्या पुरतीच वापरायची. वापरतो थोडी, कारण ज्याच्यातून ते बीज तयार झालेलं आहे त्याला जी सवय असते ती कंटिन्युटी ठेवण्यासाठी आम्ही सुरुवातीला जास्त वापरून नंतर कमी करीत. आता साधारणतः 5 वर्षानंतर आम्ही फक्त 1 गोणीवरती आलेलो आहोत. प्रत्येक रासायनिक खताची 2-2 किलो मात्र 1 हेक्टरला सोडायची आणि ते ठिबकमधून सोडायची. जास्त काही वापरीत नाही. वावरातला काडी कचरा हा कुजवायचा आणि तो कुजूनच त्याचं खत तयार करायचं. खालच्या बागेमध्ये मोर लावलेली आहे, तुम्ही त्याची बी शूटिंग घेऊ शकता का. छाटलेल्या फांद्या आहेत, त्याचा पालापाचोळामध्ये 2 लाईनमध्ये टाकून द्यायचा आणि त्याच्यावरती तो उन्हाने कुजून आपोआपच खत तयार होतं. त्याच्यावरती पाणी सोडून द्यायचं. हे पेरू काढले जातात, तुम्ही गाडीत पॅक करताय, हे मार्केटिंग कुठं करता? मार्केटिंग इथून जागेहून होती. इथेही न्यायला येत आहेत, परंतु फाटा, आळेफाटा, उतूर, नारंगाव, मनसर, ओतूर आणि घाटाखाली सुद्धा, मुरबाडला सुद्धा आपला पेरू इथं येऊन गिऱ्हाईक नेतात.
आणि आम्ही त्याचं मार्केटिंग असं करतो का फोटो फोनवरतीच टाकतो मालाचा प्रतवारीचा आणि त्याच्यावरती ते पेमेंट करायला सांगतो. पहिला गाडीवाला आला का तो काटा करतो, एवढी कॅरेट भरली या भावानी मार्केट ठरलं तर काटा पेमेंट घ्यायचं आणि मग गाडी सोडायची. आम्ही कोणाच्या मागे पळत नाही, काही नाही, जेवढं होईल तेवढं जाप म्हणजे व्यवस्थित सगळं असं काही शेतकरी लुबाडला जाईल किंवा नाही असं नाही, काही शेतकऱ्याला लुबाडायचंच नाही. त्याला भेटतं आपल्याला 10 रुपये व्हेकल खर्च प्लस 2 रुपये आपल्याला किलो मागे कसे राहतील एवढं सुटलं का तो माल सेल करायचा. आता किती माणसं घरातली माणसं किती काम करतात? आता तिथे सोनबाई आहे, एक मुलगा आहे, एक खाली शॉर्टिंग करतोय, इथं ते दोघं शॉर्टिंग करतात आणि काही आपल्याकडे लेबर बी आहेत पण ते बाहेर फंपिशा लावायला गेलेले आहे गावावरती. असं आमचं कुटुंब सगळं झटून काम करतंय बागेमध्ये. हे कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी साधन मिळालं आणि एकच नंबरचं साधन मिळालं आणि आमचं कामही मिळालं. मिळालं, हातालाही काम मिळालं आणि आमचे 3ही मुलं इथंच आहेत गावाला आणि ते हे व्यवसायामध्येच आहेत आणि त्याच्यामुळं आम्हाला चांगली ग्रीप भेटली आणि उत्पन्नही चांगलं भेटतंय. मार्केटिंगचा स्वतःला अनुभव असल्यामुळं रुपयाच्या ऐवजी 2 रुपये मालाची प्रतवारी करून होत्या चांगली. सगळी निरुपयोगी शेती होती. ते सुबावळे असतील, करवड असतील, टणटणे असतील, लिंब असतील, ही सगळी अशी शेती आहे ना ही निष्कृत झालेली होती. परंतु आम्ही स्वकष्टाने ती संपूर्ण मोकळी करून या पद्धतीने चांगल्या पद्धतीने आम्ही पेरूच्या बागेचं उत्पन्न कोरोनाने खूप काही वाईट केलं असं काही नाही, वाईटातूनच खूप चांगलं झालं. त्यातलं हे उत्तम उदाहरण शेतकऱ्यांचं ह्या शंकरराव शिंदे जे आहेत हे एक उत्तम उदाहरण आहे का कोरोनातून एक चांगलं कुटुंबाला हाताला काम मिळालं आणि कुटुंबाला उदरनिर्वाह होण्यासाठी एक फळबागा केली, उत्पन्नाचं साधन मिळालं आणि उत्पन्नाचं साधन मिळाल्याच्या नंतर त्या उत्पन्न शेतकरी खूप म्हणजे कांद्याला बाजारभाव नाही किंवा ऊसाला बाजारभाव मिळत नाही किंवा अन्य भाजीपाल्याला बाजारभाव मिळत नाही म्हणून शेतकरी हैराण होतात, कुठंतरी आत्महत्येकडे प्रवृत्त होतात. पण शंकररावांना जे फळबागांचं एक उत्पन्न ठोस असं ठाम उत्पन्न मिळालं आहे आणि कोणतीही फसवणूक होत नाही. आपला उत्पादन खर्चापेक्षाही त्यांना 2 नफा कसा मिळतो ते त्यांनी स्पष्ट केलं आहे आणि उत्पादन खर्च कसा कमी करता येईल याकडे ते गांभीर्याने लक्ष देतात. ह्या गोष्टी जर शेतकऱ्यांनी आपल्या जीवनात अवलंबल्या तर शेती ही परवडणार नाही असं म्हणता येणार नाही. शेती ही परवडू शकते, हे याचं उत्तम उदाहरण आहे. आपणही शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं नियोजन करताना थोडंसं वेगळ्या पद्धतीने कसं जाता येईल, मालाला बाजारभाव कसा मिळेल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सुरेश भुजबळ, AB न्यूज नेटवर्क, शिंदेमाळा.